हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात. तर अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला असं वाटत असेल, की मी विचित्र प्रकारचे कपडे घालून काय करत आहे? तर मी इथे कांदे खुरपत आहे. तर ऊन खूप तापत आहे आणि मी काळी पण नाही झाली पाहिजे ना, त्यामुळे मी असा विचित्र ड्रेसअप करत असते. तर असो, तुम्ही काही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तर तुम्ही इथे बघा, मी कांदे वगैरे खुरपायचे आहेत मला. त्यानंतर मला खत वगैरे फेकायचं आहे. मिरचीला, टमाट्याला, कांद्याच्या वाफ्यामध्ये, भेंडीला सगळ्यांना मला खत टाकायचं आहे. त्यासाठी मी आधी घेते कांदे वगैरे खुरपून. भेंडी आता मोठी मोठी झाली. तर तुम्ही इथे बघा माझी भेंडीसुद्धा किती मोठी-मोठी झालेली आहे. तर हे सर्व मी माझ्या घराच्या समोर अंगणामध्ये लावलेलं आहे. तर कांदे खुरपत असताना माझ्या अहोंना लागली खूप जोराची भूक. तर त्यांना म्हणले, "थांबा तुम्ही 2 मिनिटं, मी मस्त आपल्या दारातल्या हिरव्यागार कांद्याच्या पातीचे मस्त गरमागरम भज्जे बनवून देते तुम्हाला." मग काय काढली मग कांद्याची पात, मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. कांद्याची पात मग कचा-कचा घेतली कापून. त्यामध्ये घरच्या डाळीचं बेसन घातलं, कोथिंबीर घातला, तिखट घातलं, हळद घातली, जिरं घातलं, चिमूटभर खाण्याचा सोडा घातला, चवीपुरतं मीठ घातलं आणि मस्त एकत्र बॅटर त्याचं बनवून घेतलं. गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलं आणि इथे आपलं बॅटर रेडी आहे. तेलसुद्धा आता तापलेलं आहे. त्याच्यामध्ये मस्त मोठ्या-मोठ्या साईजची भजी मी काढून घेणार आहे. तर कोणाला भजी बघून भूक लागली, अहोंना तर खूप भूक लागली, कंट्रोलसुद्धा होत नाहीये. तर इथे बघू शकता मस्त गरमागरम सुपर क्रिस्पी भजी आपल्या रेडी आहे. या सर्वजण खायला. तर अशा प्रकारे मी सर्व भजी काढून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अंगणातल्या हिरव्यागार पातीचे आपले भजे तयार आहेत. अहो म्हणले मिरचीचे सुद्धा भजे बनव, तर मिरचीचे सुद्धा भजे बनवलेले आहेत. मस्त मिरची तळून घेतलेली आहे, कांदा आहे. अहोंनी मस्त कमेंट केलेली आहे, "वाह! मेरी बीवी का जवाब नहीं." हे ऐकून तर मला खूप भारी वाटलं. पण तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब पटकन करून घ्या. थँक फॉर वॉचिंग. बाय बाय.